मला सगळ्यांना कल्पना आहे की आमचे मित्र आणि या शहराचे प्रथम आमदार आदरणीय गिल्बर्ट मेंडोसा साहेब हयात असताना उत्तनच्या कचरा प्रकल्पासाठी त्यांनी तो प्रकल्प रद्द व्हावा, बंद व्हावा म्हणून खूप परिश्रम घेतले, खूप मेहनत घेतली. आज ते आपल्यामध्ये नाही आहे, पण त्यांच्यानंतर त्यांची जी इच्छा आहे की तो प्रकल्प त्या ठिकाणावरनं हटावा, तर जवळजवळ आता 50% जास्त आम्ही त्याची पूर्तता करतो आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी भरघोस निधी या मीरा भाईंदर महानगरपालिकेला दिलेला आहे. अजूनही जर काही गरज पडली तर ते निधी देण्याची तयारी दर्शवली होती आणि त्या माध्यमातून आम्ही शहरामध्ये 60 ठिकाणी विविध प्रकल्प राबवत आहे. जागा निश्चित झालेले प्रकल्प 2 तयार झालेले आणि पुढले 5 प्रकल्प हे कार्यान्वित आहे. पुढल्या 6 महिन्यामध्ये म्हणजे मार्च किंवा मॅक्झिमम एप्रिल महिन्यामध्ये हे प्रकल्प सगळे कार्यान्वित होऊन मीरा भाईंदर शहरातील उत्तन डम्पिंग ग्राउंडवर 1 किलोसुद्धा ओला कचरा जाणार नाही ह्याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि हे विविध प्रकल्प त्या माध्यमातून आम्ही शहरातील विविध ठिकाणी राबवतो आहे. याप्रमाणे एकूण 100 टन क्षमतेचे 4 सोलराइज मेकॅनिकल कंपोजिट खत प्रकल्प आम्ही उभारण्याचे काम चालू केलेलं आहे. त्यामध्ये मेसर्स पीपल असोसिएशन फॉर टोटल हेल्थ अँड यूथ एम्प्लॉईज पाते यांना आम्ही एक काम दिलेलं आहे, त्यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे. मेसर्स सौराष्ट्र इन्क्वायरी प्रोजेक्ट यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे. मेसर्स आकांक्षा एंटरप्राइजेस यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे आणि हे सगळे बायोमायनिंगचे प्रकल्प पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे त्यांना सूचना दिलेल्या आहे आणि त्या पद्धतीनं कचऱ्यापासून खत निर्मिती हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा मीरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून आम्ही राबवतो आहे आणि त्यामध्ये 7 बायोमिथेनायझेशनचे प्रकल्प आम्ही राबवतो आहे. त्यामध्ये आरक्षण क्रमांक 140 नवघर आरक्षणला जे आहे ते 3 ठिकाणी आहे. 50% क्षमतेचा प्रकल्प आम्ही जवळजवळ आता कार्यान्वित केलेला आहे. महाजनवाडी सर्वे नंबर 368मध्ये 50 क्षमतेचा तेही 4 ठिकाणी आहे. त्या प्रकल्पाचे बांधकाम चालू असून तो प्रकल्पसुद्धा आमचा 4 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि 100 टन क्षमतेचे 5 बायोमिथेनायझेशनचे प्रकल्प असे जवळजवळ 100 कोटीपेक्षा जास्त खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आम्ही हा कार्यान्वित होतो आहे आणि ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी जो गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा केला आहे त्याला यश आलेलं आहे. ओला कचरा पूर्णतः नष्ट होईल ह्या विविध प्रकल्पामध्ये 60 ठिकाणी, परंतु सुक्या कचऱ्याचा प्रश्न तसा अनुत्तरित राहणार आहे. परंतु त्या प्रकल्पाचा सुद्धा त्या कचऱ्याचा सुद्धा कशा प्रकारे विल्हेवाट लावायचा ह्या ठिकाणी आम्ही तज्ज्ञांशी बोलतो आहे. म्हणजे आज जर बघायला गेलं तर 450 ते 500 मेट्रिक टन घनकचरा आता निर्माण होतो आहे. त्यामध्ये सुका कचरा जो आहे 150 ते 175 आपल्याला TRB मिळतो आहे आणि त्यातनं आता हा सुका कचऱ्याचं विकेंद्रीकरण कसं करायचं ह्या माध्यमातून आम्ही त्यासुद्धा साठी नवीन टेक्नॉलॉजी कार्यान्वित करून उत्तन परिसर किंवा तो उत्तनचा कधी त्रास जो ह्या कचरा प्रकल्पाचा आहे तो म्हणजे राई मोरवा मुर्द्यापर्यंतसुद्धा हवेच्या माध्यमातून यायचा असं तेथील नागरिकांची तक्रार होती. त्यामुळे हा जो घाण वास येण्याचा प्रश्न आहे तो आम्ही आता संपूर्ण संपुष्टात आणतो आहे. त्याबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री ज्यांनी ह्या प्रकल्पासाठी हा निधी दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. सर, महानगरपालिका के आयुक्त आते हर बार कोई नया नियम बनाया जाता है डंपिंग ग्राउंड को लेकर. इसके पहले CCTV कैमरे लगाने की बात किए थे. हर महीने हर कुछ महीनों के बाद में आग लगती है. इस तरह के हर बार हादसे होते रहते हैं. सही बात है आपका, ये यहाँ के स्थानीय आपका सवाल सही है. भले गीला कचरा वहाँ पे नहीं होने की वजह से दुर्गंधी जो होती है वो तो ख़त्म हो जाएगी, मगर जो आप बोलते हो वो बात तो कायम रहेगी क्योंकि कचरे की वजह से वहाँ पे आग लगती है और आग के धुएं की वजह से उत्तन डोंगरी और साथ ही में मैंने कहा कि राई मुरवा मुर्दा था वो धुएं का जो स्मेल है वो लोगों को आता था, उसके वजह से बच्चों को बीमारी होती थी, सीनियर सिटीजन्स को बीमारी होती है और बहुत सारे उत्तन के लोगों को आज भी उसकी वजह से बीमारी है.
ये आपकी बात सही है, मगर देखिए अभी गीले कचरे का प्रकल्प हम जो है वो रद्द करने जा रहे हैं। 250 मीट्रिक टन जो कचरा है वो अभी नहीं जाएगा, तो दुर्गंध की समस्या दूर हो गई है। मगर जो समस्या कचरे को आग लगने की वजह से धुआं फैलता है और उसकी वजह से जो बीमारियां फैलती है और लोगों को जो सांस लेने का वगैरह तकलीफ होता है, उसके लिए हम बहुत ही अच्छा प्रकल्प लेके आ रहे उसके ऊपर नए टेक्नोलॉजी के हिसाब से हम काम कर रहे हैं और उसके लिए भी जल्दी से जल्दी लोगों को दिलासा मिलेगा।